खरं तर त्रिभाषा धोरण समितीची उद्या मुंबईत कार्यशाळा होतीये। यशवंतराव चव्हाण सेंटरला या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर दीपक पवार यांचा या कार्यशाळेला मात्र विरोध आहे। त्रिभाषा धोरणाला आमचा कायमच विरोध असेल अशी भूमिका डॉक्टर दीपक पवार यांनी घेतली आहे। मुळात हिंदी भाषा सक्तीचं का नको याकरता मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना पुस्तिका पाठवलेली अशी देखील माहिती आता समोर येते। पण त्रिभाषा धोरणाला आमचा कायमच विरोध असेल अशी भूमिका दीपक पवार यांनी घेतली आहे। त्रिभाषा धोरण आणि या संदर्भात उद्या मुंबईत कार्यशाळा आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकरजी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार, तुमच्या दोघांचंही स्वागत या चर्चेत। सुरुवातीला जाते अविनाशजी यांच्याकडे। अविनाशजी, आपण पाहतोय उद्या या सगळ्या संदर्भात महत्त्वाची मुंबईत कार्यशाळा होतीये। त्रिभाषा धोरण, ज्याला मनसे असू दे किंवा ठाकरेंची शिवसेना सुरुवातीपासूनच विरोध करताना दिसतेय। उद्या नेमकी काय मनसेची भूमिका असेल? कसं आहे की गेल्या काही महिन्यामध्ये हिंदी भाषा लादण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा का करतायत, कशासाठी करतायत, याला सन्मान्य राजसाहेबांनी पहिल्यापासून विरोध नोंदवलेला आहे। आधी त्यांनी ज्या प्रकारे एक गोष्ट करून बघितली की पहिलीपासून आपण सक्तीची करतोय, मग त्यातनं त्यांनी अनेक पळवाटा शोधल्या। आता इथे मी हे काही नव्याने सांगत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बरोबर। या पळवाटा शोधल्यानंतर जेव्हा त्याला प्रखर विरोध झाला, त्याला प्रचंड विरोध मनसैनिकांनी आणि राजसाहेबांनी आणि इतर पक्षांनी नोंदवला, तेव्हा ते पुन्हा त्यातनं त्यांनी काढता पाय घेतला आणि नवीन काही त्रिभाषा धोरण समितीची नेमणूक केली। त्याचे जे सर्व आहेत ते सन्मान्य राजसाहेबांना भेटायला आलेले होते। तेव्हा सुद्धा राजसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारे हिंदी भाषा लादण्याचा जर प्रयत्न केला, अभ्यास न करता त्या चिमुकल्यांवरती, त्या 6 वर्षाच्या मुलावरती, तो मनसे त्याला कडाडून विरोध करेल। कारण महाराष्ट्राची मराठी ही भाषा आहे, इतर भाषा आपल्याला 5वी पासून त्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे शिकवल्या जातात। आणि यांना इतकंच जर हिंदीचं यांना इतकीच आवड आहे तर आमची ह्यातनं अजून एक मागणी अशी आहे, या सर्व ज्या इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसई आयसीएसई स्कूल आहेत ना, तिकडे इतिहास कशा प्रकारे शिकवला जातो, तिकडे मराठी कशा प्रकारे शिकवलं जातं, याच्यावर अभ्यास करा आणि त्या मुलांना एकदा छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय आहे, मुंबई कशी मिळवलेली आहे, हे सगळ्यांना कळू द्या। हिंदी भाषा आडमार्गाने लादून कुठल्याही प्रकारे हे जे सगळी ही जर तुम्ही क्रोनॉलॉजी बघितलीत ना, तर तुमच्या एक लक्षात लागवी की ही क्रोनॉलॉजी आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे का, अशी शंका मनात येते। मी तुम्हाला क्रोनॉलॉजी म्हणतोय, मी उगाच काहीतरी जोडत नाहीये। मी पहिलं बघा हिंदी भाषा सक्तीचं धोरण आलं, मी थोडं जास्त वेळ घेतोय, मला माफ करा। हिंदी भाषा धोरण सक्तीचं आलं, मग काहीतरी त्या कबूतरखान्याचा विषय आला, मग अजून काहीतरी एक गोष्ट आली, काल परवा ही एक आता मराठी कालचा विषय होता, कल्याणचा जो विषय होता तोही नेमक्या याच मुद्द्यावरून मराठी करता एक शेवटचं वाक्य म्हणतो, मराठी करता लागवीजी, मराठी करता महाराष्ट्रातील मराठी माणसाला राग का व्यक्त करायला लागतोय? सरकार झोपलंय का? हे मराठी माणसांनी बसवलेलं सरकार आहे ना। मग ते बघा, निवडणुकात हार जीत होईल नाही तर काही होईल, पण महाराष्ट्र पहिला, मुंबई पहिली, लक्षात ठेवा, आणि मराठी माणूस पहिला, हे धोरण सरकार विसरलंय का लाचारीची परिसीमा गाठली आहे केंद्राची? हेच आम्हाला सांगायचंय। जर त्रिभाषा सूत्र लादण्याचा अभ्यास न करता प्रयत्न केला तर त्याला राजसाहेब आणि मनसे हे कडाडून विरोध करेल। अगदी अविनाशजींनी स्पष्टपणे खरं तर भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। अविनाशजी, आपण जाऊया सुषमाताईंकडे। सुषमाताई, आपण पाहतोय नेमक्या याच मुद्द्यावर उद्या कार्यशाळा होतीये। मी अविनाशजींच्याच उत्तराची थोडीशी रीप पुढे ओढते। त्यांनी जी काही क्रोनॉलॉजी समजून सांगितली ती फार महत्त्वाची आहे याकरता, कारण उद्याची जी कार्यशाळा होतीये त्याचं टायमिंग फार महत्त्वाचं आहे। येऊ घातलेल्या निवडणुका, त्या अनुषंगानं सध्या जे काही सुरू आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि नेमक्या याच मुद्द्यावर उद्या होत असलेली ही कार्यशाळा, कसं पाहताय तुम्ही याकडे? डॉक्टर नरेंद्र जाधव हे कुलगुरू राहिलेले आहेत।
डॉक्टर नरेंद्र जाधव हे सरकारच्या अनेक शासकीय समित्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. हम्म, डॉक्टर नरेंद्र जाधव यांची आतापर्यंतची काम करण्याची जर पद्धत बघितली तर ते कायम प्रो गव्हर्नमेंट भूमिका घेत आलेले आहेत. हम्म, कदाचित ते प्रो गव्हर्नमेंट भूमिका घेतात आणि म्हणूनच ते कायम सरकारच्या वेगवेगळ्या लाभदायक पदांचे लाभार्थी ठरतात. हम्म, हे फार महत्वाचं आहे. आणि सरकारला हे माहित आहे की डॉक्टर जाधव हे अत्यंत कल्पकरित्या जेव्हा लोकांचा विरोध असतो त्यावेळेला शासनाचं म्हणणं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी असे वेगवेगळे प्रयोग करतात. आत्ता जो त्यांचा चर्चासत्राचा प्रयोग आहे, एकीकडे जेव्हा स्पष्टपणे सांगितलेलं आहे, म्हणजे आपण जर बघितलं असेल तर 5 तारखेला जेव्हा वरळी डोम मध्ये सगळी लोक एकत्रित जमली होती हम्म, तेव्हा सन्माननीय मनसे प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही विचार करा, चर्चा करा, समित्या काढा, काय करायचंय ते करा. हम्म, जे म्हणणं आमचं आज आहे तेच म्हणणं आमचं पुन्हा सुद्धा राहणार आहे. आता जे म्हणणं आम्ही आधी मांडलेलं आहे त्या म्हणण्यात आम्ही कधीच बदल करणार नाही. आमचा विरोध आहे म्हणजे ठाम आहे असं जर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तरी सुद्धा शासन डॉक्टर नरेंद्र जाधवांची समितीमध्ये नेमून एक बफर झोन निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. अच्छा. हा बफर झोन याचसाठी असतो की शासनाला हा विरोध हळूहळू कमी करायचा आहे. हम्म, अगदी त्याच वेळेला निवडणुकीच्या आधी हिंदी मतांनाही चुचकारायचं आहे की नाही नाही आम्ही तुमच्या विरोधात जाणार नाही आहोत किंवा आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, फक्त आमची काम करायची पद्धत वेगळी आहे. तुम्ही आमच्या नरेंद्र जाधवांना एखादी संधी तर देऊन बघा की ते कशा पद्धतीने काम करतात. हे फार वाईट आहे की एवढ्या महाराष्ट्रातल्या जिथली एकीकडे आपण भाषिक राज्य जे 1953 समिती नेमली आणि 55 आपल्याकडे जेव्हीपी समितीने भाषिक राज्य निर्मिती झाली. हम्म, या भाषिक राज्यांमध्ये स्पष्टपणे प्रत्येक राज्यामध्ये जे बहुभाषिक आहेत त्यांची त्यांची भाषा ही त्या राज्याची मातृभाषा म्हणवली जाईल आणि महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असणार आहे. त्या मातृभाषेच्या सोबत सरकार अशा पद्धतीने खेळत राहतं आणि डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या सारखे अत्यंत बुद्धिजीवी माणसं फक्त लाभदायी पदाच्या साठी अशा पद्धतीने वागतात. हे दुर्दैवी आहे. पण आमचं म्हणणं पुन्हा तेच जे सन्माननीय मनसे प्रमुखांनी वरळी डोमच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की तुम्ही समित्या आणा, काय चर्चा करायच्या त्या करा, परिसंवाद आणा, तुम्हाला कुठल्या कल्पक पद्धतीने तुमचं म्हणणं गळी उतरवायचंय तो प्रयत्न करा, पण आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम आहोत की आमचा विरोध कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. अगदी सुषमाताई, अविनाशजी, मला हा मुद्दा खरं तर विचारायचा आहे की जसं सुषमाताई म्हणाल्या की कार्यशाळा आयोजित करून कल्पकतेनं हे कुठेतरी राबवण्याचा प्रयत्न केला जातोय. मला नेमका याच मुद्द्यावर यायचं आहे. कार्यशाळा आयोजित करून काय सिद्ध करायचं आहे? या कार्यशाळेतून नेमकं काय पोचवलं जाणार आहे, काय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, या कार्यशाळेची सूची काय असेल, या सगळ्याविषयी काही कुणकुण लागतीये का? नाही, माहिती तर काही मिळालेली नाहीये, परंतु एवढं नक्की दिसतंय की कार्यशाळेतनं आडमार्गाने कशा प्रकारे हिंदी भाषा लादता येईल हाच एक विचार ह्यातनं आहे का? कारण कार्यशाळा घ्यायचं काहीच कारण नाहीये. अगदी. म्हणजे त्यांचे मंत्री जेव्हा इकडे भेटायला आले होते शिवतीर्थवरती, तेव्हा राजसाहेबांनी त्यांना चांगल्या प्रकारे सांगितलं होतं. ते म्हणत होते सतत की माझं ऐकून तर घ्या, माझं बरोबर. ऐकून तर घ्या. तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं तुमचं ऐकून नक्की घेईन पण ऐकणार नाही. त्याचा अर्थ तुम्हाला कळला तर समजून घ्या. बरोबर. मराठीला जर नख लावण्याचा प्रयत्न केला तर हा महाराष्ट्र आहे, हा सन्माननीय बाळासाहेबांच्या संस्काराखाली वाढलेला मराठी प्रेमी लोकांचा महाराष्ट्र आहे. 106 हुतात्म्यांनी बलिदान करून मिळालेला मुंबईचा हा महाराष्ट्र आहे. आणि आपण नंबर 1 ला आहोत. मराठी माणूस हा नंबर 1 ला आहे. राजकारण गेलं नंतर, परंतु हे मतांचं राजकारण आहे. लक्ष जसं आता सुषमाताई म्हणाल्या, हे मतांचं आडमार्गाने राजकारण आहे. आणि मला नवल वाटतं की हे स्वतःला मराठी अस्मिता, मराठी भाषा, लोकांना मोठमोठी लेक्चर देणारे हे सरकारी हे जे सरकार बसलंय हे ह्याच्याकरता इतकी का लाचारी पत्करतंय केंद्राकडनं? हे का केंद्राला ठणकावून सांगत नाहीयेत की इथे ऑलरेडी हिंदी भाषा आहे जी शालेय शिक्षणात शिकवली जाते. आणि हे जे कार्यशाळेच्या माध्यमातून जर कोणी लादण्याचा प्रयत्न करत असेल तर ही कार्यशाळा झाल्यानंतर
मनसे असेल, महाराष्ट्र सैनिक असेल किंवा महाराष्ट्र प्रेमी असेल, तो आपापल्या कार्यशाळा जाहीर करेल, हे मात्र नक्की. आणि राजसाहेब जेव्हा त्यांची कार्यशाळा जाहीर करतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हिंदी भाषा लादणं सोपं सोडा हे अशक्य असेल. एक लक्षात घ्या. आणि याच्यातनं काय करतात ते की या सगळ्यांना हिंदी भाषेचा द्वेष आहे का? द्वेष अजिबात नाहीये. प्रत्येक भाषेचा आदर हा आम्ही करतो. प्रत्येक भाषेवर संस्कार हे आहेतच. प्रत्येक भाषेचा गोडवा हा आहेच. परंतु आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला मराठी इथे लादायची असेल, काय तिसरी भाषा म्हणून कधीपासून, तर साधी गोष्ट आहे, ज्या राज्यातनं लाखो लोक मुंबईत येत आहेत आणि जे सांगतायत आणि वातावरण बिघडवतायत की मराठी बोलणार नाही जा, मराठी मला येत नाही जा, त्या भाषात त्या राज्यात ही भाषा कंपल्सरी करा ना. बघा काय होतं ते. केरळ किंवा इतर राज्यांनी या भाषा कधी ऍक्सेप्ट केल्यात का आणि का लागताय? प्रत्येक राज्याचं एक भाषेचं सौंदर्य आहे आणि इतर भाषा, इतर भाषिक हे आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेतलेले आहेत. परंतु कुठल्या तरी मार्गाने भाषेवरनं भाषिक, भाषिकवरनं जातपात असा वाद करायचा आणि त्याचा राजकीय लोणी खाण्याचा प्रयत्न करायचा, हेच यातनं दिसतंय. एक गोष्ट फुल अँड फायनल आहे, अगदी स्पष्टपणे सांगतो, यांनी कितीही कार्यशाळा घेतला तरी महाराष्ट्रातील मराठी माणसाची कार्यशाळा ही खूपच त्यांना जड जाईल, हे लक्षात घ्या. कारण नेतृत्व राजसाहेबांचं आहे आणि अंगार असलेल्या मराठी माणसाचं आहे. अगदी अविनाशजींनी फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. कितीही कार्यशाळा घ्या, नेतृत्व राज ठाकरेंचं आहे, मराठी माणसाचं आहे, त्यामुळे ही कार्यशाळा महागात पडेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण सुषमाताई, जेव्हा जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जातो, भाषिक मुद्दा, मग हिंदी मराठीचा वाद असू दे, कार्यशाळेचा मुद्दा असू दे किंवा त्रिभाषा धोरणाचा मुद्दा असू दे, त्यावेळी जेव्हा जेव्हा मनसे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा मुद्दा छेडला जातो तेव्हा मात्र सत्ताधाऱ्यांकडून एक वक्तव्य आवर्जून केलं जातं, तुमची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये जाणार, इंग्रजी शिकणार आणि मग मराठीचा झेंडा उंचावला जाणार. याही वेळेला तसाच काहीसा सूर उमटताना दिसतोय. अशांना तुम्ही काय सांगाल? नाही, तुमची मुलं इंग्रजी शाळेत जाणार की काय जाणार, त्या शाळा, ज्या स्कॉटिश शाळा किंवा इतर शाळा आहेत, त्या शाळा सरकारी अनुदान घेत नाहीत, लक्षात घ्या. मग ज्या शाळा सरकारी अनुदान घेत नाहीत त्या शाळा त्यांचं स्वतंत्र धोरण राबवतात आणि ते स्वतंत्र धोरण राबवताना ते धोरण ज्यांना मान्य आहे तिकडे ते जातात. बरोबर. पण जे गव्हर्नमेंट हे मराठी माणसांच्या मतावर तयार झालेलं आहे, जे सरकार मराठी माणसांचा विचार घेऊन तयार झालेलं आहे आणि जे गव्हर्नमेंट मराठी माणसांच्या नुसत्या लोकाभिमुख प्रश्नांशी नाही तर मराठी माणसांच्या भावनिकतेशी सुद्धा जोडलेला आहे, त्या गव्हर्नमेंटला आमची बांधिलकी जपणं भाग आहे. त्यामुळे त्यांनी ती बांधिलकी जपावी लागेल. एकदा त्यांनी सांगावं की आमची बांधिलकी नाहीये तुमच्याशी, आमची बांधिलकी तुमच्याशी नाहीये, आमची बांधिलकी कुठेतरी पोर्तुगीज आणि स्कॉटिश लोकांशी आहे, आम्ही तिकडचेच आहोत. त्यांनी एकदा सांगून टाकावं की त्यांचं नेमकं काय चाललेलं आहे. शब्दांचे खेळ करायचे. आम्ही जसं आता अभ्यंकर सर म्हणाले की आमचा कुठल्याही भाषेबद्दल आमची द्वेष नाहीये, आम्ही द्वेष करत नाही आहोत, आम्ही हिंदी बांधणारे आहोत. मी उत्तम हिंदी बोलते, मी उत्तम उर्दू बोलते, मला भाषा शिकायला आवडतात, मी वेगवेगळ्या भाषा शिकते. पण याचा अर्थ मी उत्तम उर्दू, उत्तम हिंदी किंवा उत्तम इंग्रजी जरी बोलत असले तरी माझी मातृभाषा जेव्हा मला माझ्या अगदी अंतःकरणापासून मला माझी भावनिक साथ माझ्या आईला किंवा माझ्या लेकराला घालायची असते तेव्हा माझी मातृभाषेतून मी व्यक्त होते ना. ही माझी भाषा आहे, ही आमची भावनिक नाळ आहे आणि ती भावनिक नाळ तोडण्याचा सरकार प्रयत्न करत असेल तर ते वाईट आहे. आमचा कुठल्याही भाषेला द्वेष असायचं कारण नाही, आमचं हिंदी भाषिकांना द्वेष असायचं कारण नाहीये. परंतु ज्या पद्धतीने सरकार फक्त आणि फक्त वेगवेगळ्या इलेक्शन मध्ये मतांना चुचकारण्यासाठी जे राजकारण करतं आणि प्रसंगी म्हणजे एकीकडे निवडणुकांमध्ये छत्रपतींचा आशीर्वाद, महाराज भाजपाच्या साथ अशा म्हणून त्यांनी जाहिराती करायच्या आणि दुसरीकडे मात्र त्या छत्रपती शिवरायांच्या मराठाच्या पठारावरल्या या मराठी भाषेचा मात्र अव्यय करायचा. ही दुहेरी नीती का ते करतायत हा खरा प्रश्न आहे.
निश्चित. अविनाशी, अगदी शेवटचा सवाल सुषमाताई येणार आहे मी तुमच्याकडे देखील. या कार्यशाळेला घेऊन तुम्ही जसं म्हणताय की कार्यशाळेनंच उत्तर दिलं जाईल. उद्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणारी ही कार्यशाळा मनसे होऊ देणार आहे का? कार्यशाळेला जशास तसं मनसे उद्या उत्तर देईल की आगामी काळात वेट अँड वॉचची भूमिका मनसेची असेल? एक लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत. त्यांना ज्या काय कार्यशाळा घ्यायच्या त्या घेऊ द्या. शेवटी ही लोकशाही आहे. ते म्हणतात ना काय लोकशाही आहे, ठोकशाही नको. आता मी त्यांच्या मार्गाने जातो. अगदी. त्यांनी लोकशाही मार्गाने कार्यशाळा घेऊ द्या. त्यांनी जर लोकशाही मार्गाने या त्रिभाषा सूत्राचा विचार केला, त्यांनी जर लोकशाही मार्गाने लोकांच्या मनाचा विचार केला, त्यांनी जर लोकशाही मार्गाने महाराष्ट्रातील मराठी माणसाचा विचार केला, तर 100% मनसे त्याच्यावरती नक्की विचार करेल. विचार म्हणजे हा विरोध नक्की आहे, लक्षात ठेवा. उधळून लावणे वगैरे हा विषय होणार नाही नक्कीच. परंतु कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रावरती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करू नका. दुसरं, राहता राहिला स्कॉटिश मी कालपासून ऐकतोय भाजपचा प्रॉब्लेम काय कळत नाही, कधी दुसऱ्याच्या कुटुंबावर का घसरतात. अहो हे राजकारण आहे. हे महाराष्ट्राचं राजकारण आणि संस्कृती बिघडायची का तुम्हाला? आणि दुसरं, शिक्षण आणि संस्कार ह्याच्यामध्ये खूप फरक असतो, लक्षात ठेवा. अगदी. काही व्यवहाराच्या भाषा असतात. आणि शेवटचं सांगतो तुम्हाला, म्हणजे त्यांच्या मेंदूत जाईल सगळ्यांच्या. राजसाहेबांचे वडील सन्मान्य श्रीकांतजी ठाकरे यांनी मोहम्मद रफींकडनं मराठीत गाणी गाऊन घेतली होती. अत्यंत उत्तम असं उर्दू भाषेचं ज्ञान होतं. सन्मान्य मोहम्मद रफीजींनी श्रीकांतजींकडे 8 गाणी जी म्हटली ही मराठी अत्यंत अभ्यासपूर्ण चांगल्या प्रकारे त्यांनी ते करून सन्मान्य श्रीकांतजींनी शिकवून त्यांना लोकांना दाखवलं आणि ती गाणी प्रचंड चालली सुद्धा. उद्देश इतकाच आहे की सतत ठाकरेंवरती आरोप केला जातो ना हिंदी द्वेष आहे. हा हिंदी द्वेष नाहीये, हा मराठीचा अभिमान आहे, मराठीचा स्वाभिमान आहे. याचा अर्थ दुसरा हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा द्वेष असं होऊ शकत नाही. म्हणून त्यांना ज्या काही कार्यशाळा घ्यायच्या त्या त्यांनी घेऊ द्यात. परंतु राजसाहेबांनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचाराप्रमाणेच आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक काम करू. अगदी. सुषमाताई, तुमच्याकडे येते शेवटचा प्रश्न. उद्या ही कार्यशाळा होतीये, जी भूमिका मनसेनं घेतलेली आहे तीच भूमिका आता ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा असेल का? उद्या होणारी कार्यशाळा होऊ दिली जाईल, त्यानंतर मात्र ठाकरे बंधू खऱ्या अर्थानं या सगळ्याचा समाचार घेण्याकरता मैदानात उतरतील. काय असेल नेमकी भूमिका? ताई, आम्ही कायम संविधानिक चौकटीत राहून काम करणे आणि बोलणे मला जास्त आवडते. त्यामुळे त्यांनी काय समित्या घ्यायच्या, काय परिसंवाद घ्यायचे हा त्यांचा विषय आहे, तो त्यांनी करावा. मी जसं आपल्याला म्हटलं की डॉक्टर नरेंद्र जाधव हे का सरकारचे आवडते असतात, तर ते काही कल्पकता सरकारला सुचवतात आणि सरकारच्या लाभदायी पदांवर राहण्यासाठी ते इच्छुक असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कल्पकतेनं काय उद्या कार्यक्रम घ्यायचे ते नक्की घ्यावेत. या कल्पकतेवर आम्ही काय वास्तव उत्तर द्यायची आहेत ती येणाऱ्या काळात नक्की देऊ. पण ती उत्तरं आमची ही संविधानिक चौकटीत असतील आणि अत्यंत शिस्तबद्ध ती उत्तरं असतील, याची आम्ही ग्वाही देतो. अगदी. सुषमाताई आणि अविनाश अभ्यंकरजी, तुमच्या दोघांचेही आभार. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. त्यामुळे उद्या त्रिभाषा धोरण समितीची कार्यशाळा जी काही घ्यायची आहे ती घ्या, पण येणाऱ्या काळात संविधानिक चौकट पाळताच या सगळ्याला उत्तर दिलं जाईल, अशी भूमिका मनसेबरोबरच ठाकरेंच्या सेनेनं सुद्धा घेतलेली आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा. याच नोटवर घेतोय अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.